फक्त एकदा आत जाऊन बघितलं तर. हे बघा, या क्षणी काहीच सांगता येणार नाही, पण आमचे प्रयत्न मात्र उत्तम चालू आहेत. तुम्ही काहीच काळजी करू नका. गोपाळ बरं व्हायला हवा हो. विठुरायाला तशी प्रार्थना केलीये मी. आपल्याच बाबतीत असं का होतं नेहमी? नाही माहितीये बघ मला. एका पाठोपाठ एक, एका पाठोपाठ एक आपल्यावर संकट येतातच आहेत. का असं घडतंय देवालाच माहिती. अहो काकी महाराज, तुम्ही शांत व्हा ना. अशा प्रसंगी धीर नसतो सोडायचा. अहो तुम्हीच धीर सोडला तर कसं होईल हो? विठुराया पाठी राखा. अहो काकी, तुम्हा दोघांची पुण्याई आहे गोपाळच्या पाठीशी. इतका मोठा अपघात होऊनही वाचलाय तो. त्याला काही झाले नाहीये, वेळेत उपचार होत आहेत. काय होणार नाहीये, प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. विठुराया त्याला काही होत येणार नाही. शकुंतलाई, शकुंतलाई. काय झालं आपल्या गोपाळला? कसं झालंय सगळं? त्याला शांत हो. मला जसं कळलं ना तशी मी लगेच धावत आले. एक मिनिट, तू अपघात झाला तेव्हा त्याच्या सोबत नव्हतीस का? हिंदू श्रीकला का असेल तिकडे? तेच ना महाराज. इंद्रायणी ताई, असं का वाटलं तुम्हाला माझ्याबद्दल? का बोलताय असं तुम्ही? इंदू, अगं इम्याने सांगितलं ना आपल्याला की गोपाळ दादा गाडीवर एकटा होता म्हणून. तू तरी सुद्धा श्रीकलालाच बोल नाही लावत आहे तुम्ही. सहजच विचारलं, कारण गोपाळ आणि श्रीकला चांगले मित्र आहेत ना. ते भेटतात बाहेर म्हणून विचारलं. त्याचा मूड कसा होता, चिडचिड होत होती का त्याची, काय नेमकं, सहजच विचारलं मी. आणि श्रीकला, तुला जर वाईट वाटलं असेल ना तर सोडून दे. महाराज, शकुंतलाई, गोपाळ आणि मी आज भेटलो होतो. म्हणजे त्याचा ऍक्सिडेंट होण्याच्या आधी आमची भेट झाली होती. खूप खुश होता तो, कारण शेळकेवाडीत जी सभा झाली होती ना, तिथल्या लोकांचा रिस्पॉन्स पाहून ना तो खूप ओव्हरवेल्म झाला होता. जनमत त्याच्या बाजूने असंही मला सांगत होता. टेन्शन मध्ये अजिबात नव्हता तो. ओके ओके, आता गोपाळ दादा बरं होणं जास्त महत्वाचं आहे. माझ्यासाठी जरा जास्तच गरजेचं आहे. शकुंतलाई, मी भेटू शकते का गोपाळला प्लीज? अजिबात नाही. अगं म्हणजे ICU मध्ये आहे गोपाळ. घरच्यांना सुद्धा भेटू देत नाहीयेत डॉक्टर. बरं वाटलं तर तुला तू दरवाजा बाहेरून बघ, दुरून, म्हणजे जास्त जवळ जाऊ नको.
सुपारी? जावई बापू, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का गोपाळसाठी कोणीतरी सुपारी दिली म्हणून? असू शकतं ना सासूबाई, अहो असूच शकतं. अहो, राजकारण हे राजकारण उगीच बदनाम नाही. गोपाळ महाराजांची सरशी होते असं वाटून विरोधक काही ना काही करतीलच ना, करू शकतात. विरोधक तर विरोधक, पण मोहितराव अहो ते कुठं खुश आहेत गोपाळ महाराजांवर? तेही नाराजच आहेत ना. हा बोला मोठ्या बाई. हाय हॅलो सोडा. मोहितराव, तुम्हाला काही कळलंय का नाही? कशाबद्दल? तुम्हाला खरंच काही माहित नाही का माहित नसल्याचा आव्हानताय तुम्ही? मोठ्या बाई, मग तुम्ही असली कोडी बिडी घालत नका बसू बरं. अहो वेळ काय काळ काय, नाहीतर उद्या करा फोन, आम्ही बोलतो नंतर तुमच्याशी. चला ठेवा फोन, कामात आहेत आम्ही. आमच्या गोपाचा ऍक्सिडेंट झालाय इथं हायवेला. काय? वय खरं तेच सांगते मी, पण मला आधी सांगा या सगळ्यामध्ये तुमचा हात तर नाही ना? कारण गोपाळ जिंकल का नाही याबद्दल तुम्हाला खात्री नव्हती ना, म्हणून तुम्ही हा नवीन डाव तर नाही ना रचला? तुमचं काय करायचं बरं मोठ्या बाई? हा अहो असं बहिकल्यासारखं बोलूच कसं काय शकता तुम्ही? आमच्याच टीम मधल्या उमेदवाराला असं ऍक्सिडेंट करून हॉस्पिटलमध्ये पाठवू आम्ही? हा काय विचार कसा करता तुम्ही असा? म्हणजे या संध्यामध्ये तुमचा हात नाही तर? नाही हो, नाही, अजिबात नाही. उलट आम्हाला तर वाटतंय तुमच्या त्या तीनपाट जावाच्या डोक्यातलीच आयडिया ही. त्याच्याच डोक्यात असल्या उलट्या सुलट्या आयडियात असतात. तुम्ही काही केलं नाही ना इतकंच विचारतीये. यपा, चिडू नका आणि रागवू पण नका. मला आपल्या भविष्याची काळजी वाटली म्हणून विचारलंय. भविष्याची काळजी आणि तुम्हाला वाटली? अहो भविष्याचा जर विचार करत असाल ना तर माणूस मंदीत सुद्धा संधी शोधत असतोय मोठ्या बाई. आता हा ऍक्सिडेंट तुमच्या सुपुत्रानं आणि त्याच्या बायकोनं म्हणजेच इंद्रायणीनं घडवून आणलाय अशी न्यूज पसरावी लागल. ते करतो आम्ही. काय बोलताय तुम्ही मोहितराव? यपा, राजकारण ना आपण खेळतोय. आपल्या राजकारणाचा आणि माझ्या आदोक्षाचा काही संबंध नाही. याची झळ त्याला पोचता कामा नये, आधीच सांगून ठेवते. बाकी तुम्हाला काय पसरवायचं ना ते पसरवा. मोठ्या बाई, राजकारणात यायचं म्हणता, पण मंदीत संधी कशी शोधायची हे तर तुम्हाला कळतच नाही. पण आम्हाला कळतं. आता तुम्ही बघाच आम्ही काय काय करतोय ते. गोपाळ, गोपाळ, डॉक्टर हा बोलत का नाहीये? त्यांना आता सिडेटिव्ह दिले म्हणून ते गाढ झोपलेत. डॉक्टर, आता कशी आहे तब्येत गोपाळची? तशी क्रिटिकलच आहे, पण आणलं तेव्हा इतकी नाही. हे तर बरं झालं त्यांना वेळीच उपचार मिळालेत. थोडा जरी उशीर झाला असता तर डॉक्टर,
यांच्या औषधांचा कोर्स सुरू केलाय का? हो, आणखीन किती दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल? साधारण 5 ते 6 दिवस त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. त्यांना पायाला आणि हाताला फ्रॅक्चर आहे. केवळ हेल्मेट होतं म्हणून त्यांच्या डोक्याची दुखापत जीवघेणी ठरली नाही. गोपाळचं सुदैव म्हणा किंवा व्यंकट महाराज आणि शकुंतला आईंची पुण्याईच आहे ही. डॉक्टर, यांना चालता फिरता कधी येईल? ते आता यांच्या रिस्पॉन्सवर अवलंबून आहे. पायाचं तेवढं नाहीये, पण हाताचा फ्रॅक्चर मात्र मोठा आहे. पण डॉक्टर, डेंजरचं काही कारण नाही ना आता? नाही, तसं काही आता काळजीचं कारण नाहीये. पण हे बघा, आता व्हिजिटिंग अवर्स संपलेत. कोणीतरी एकाने पेशंट जवळ थांबा प्लीज. गर्दी करू नका. मला काय वाटतं, मी आज गोपाळ जवळ थांबते. श्रीकला, अगं त्यासाठी घरचे आहेत ना, तू कशाला? आदू थांबेल, मी काकींना आणि व्यंकू महाराजांना घेऊन जाते. कशाला त्रास घेते आदू? तू थांबा. गोपाळ बरोबर घरचं कोणीतरी थांबणं जास्त महत्वाचं आहे. गोपाळ माझ्यासाठी काय आहे ना, हे तुम्ही नाही समजू शकत इंद्रायणी. मी थांबते ना आज इथे रात्री. तुम्ही सगळे जा घरी. इतकी धावपळ करून आला आहात, तुम्ही सगळे आराम करा. मी थांबेल गोपाळजवळ. शकुंतला आई, आता डॉक्टरांनी काय सांगितलं बरं? की एका कोणालाच गोपाळ जवळ थांबता येईल ना? मी थांबते त्याच्याजवळ. तुम्ही इंद्रायणी ताईंसोबत घरी जा आणि आराम करा. अदू दादा, अधोक्षज दादा, तुमचं पॉलिटिकल कॅम्पेन सुरू आहे ना. यू नीड टू रेस्ट. तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, मी करेन मॅनेज. अगं पण काय गरज आहे श्रीकला? तू घरची नाही आहेस ना, आणि आम्हाला असं बाहेरच्या लोकांना त्रास द्यायला नाही आवडत.